नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कर्ज वीज बिल माफीमुळे शेतकऱ्यांना बळ मिळणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. परभणी. राज्य महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. कुठलीही निवडणूक नसताना दिलेला शब्द पाळला. तसेच माता भगिनी युवक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. या माफीमुळे शेतकरी आर्थिक संकटातून नक्कीच बाहेर पडणार असल्याचा आत्मविश्वास राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. रविवारी 16 जुलै रोजी भाजपा महानगरच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रघुनाथ सोळंके उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री नामदार बोर्डीकर म्हणाले की जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या यादीनुसार कर्जमाफी देण्यास सुरुवात झाली आहे, तर उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपाची वीज माफी व दररोज 12 तास दिवसा वीज देणे सुरू केले आहे. सरकारने महिलांसाठी महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणले आहे. मागेल त्याला शेततळे शेतकरी सन्मान योजना, डेटा ड्रोन आणि डिजिटल व AI माध्यमातून शेतकऱ्यांना जोडणे, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण, कृषी सिंचन योजना, कापूस, कांदा, सोयाबीन यांची सरकारकडून खरेदी करून लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला. विविध योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या असून शेतकऱ्यांना थेट त्याचा लाभ दिला जात आहे. यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होत आहे. कृषी क्षेत्रासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे 95,000 कोटी रुपयाची तरतूद केली जाते. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी 6 लाख कोटीची योजना आणून ज्यातून नद्याचे 2.75 TMC पाणी धरणामध्ये आणले जाणार आहे. मराठवाड्याकडे पाणी वळल्याने दुष्काळ येणाऱ्या पिढीला दिसणार नाही. तसेच यावर्षी जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे महिलांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ही पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसेजी, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रघुनाथ सोळंकेजी, उपस्थित आमचे सगळे महामंत्री डॉक्टर केदार खंडिक साहेब, माझे सगळे भारतीय जनता पार्टीचे सहकारी आणि जमलेले सर्व पत्रकार बंधूंनो. खरं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आणि खास करून आपल्या राज्यामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना सन्मान द्यायचं आणि शेतकऱ्यांना आधार द्यायचं, शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचं काम 2014 पासून सातत्याने वेगवेगळ्या योजना आणून चालू आहे. शाश्वत शेती शेतकऱ्यांना करता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने वेगवेगळ्या योजना आणत आहेत आणि त्या डायरेक्ट शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आज महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 3 वर्षामध्ये कुठलीही निवडणूक नसताना निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्ज माफीची घोषणा केली होती आणि अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पार्टी महायुती सरकारला ह्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधू भगिनींनी दिलं. नंतर झालेल्या लोकल बॉडीज इलेक्शन, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आपण बघितलं, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका 80% 90% ठिकाणी फक्त भाजपा आणि महायुती सत्तेमध्ये आलेली आहे. कारण की हा विश्वास महाराष्ट्रातील तमाम जनतेचा हा मुख्यमंत्री महोदयांवरती, महायुतीच्या नेत्यांवरती आहे. आणि म्हणून जो शब्द आपण दिलेला आहे त्या शब्दाची योग्य वेळी पूर्तता करणार हे वारंवार मुख्यमंत्री महोदय सांगत होते. आणि या राज्यामध्ये आतापर्यंत 4दा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, पण त्यातली 2 वेळा कर्जमाफी करणारे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. 2017 मध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणली. त्यामध्ये 38,000 कोटी रुपये
हे कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधू भगिनींना देण्यात आले आणि त्यानंतर आता दुसरी कर्जमाफी होत आहे, ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. याच्या अंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 42,000 कोटी रुपये ही कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि त्याचा पहिली यादी सुद्धा आलेली आहे. एवढंच नाही, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये आपलं राज्य पहिलं राज्य आहे जे 7.5 HP खाली जे मोटर वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज बिल आपण देत आहोत. एकही बिल शेतकऱ्यांना येत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या डोक्यावरती थकीत वीज बिलचा खूप मोठा डोंगर होता आणि त्याच्यामध्ये त्या 48,000 कोटी रुपयाचं थकीत वीज बिल होतं, पण ते सुद्धा माफ करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि 48,000 कोटी रुपयाच्या शेतकऱ्यांचा थकीत वीज बिल माफी आपल्या राज्यातली झालेली आहे. म्हणजे यापुढे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना 0 रुपयाचं वीज बिल येणार आहे आणि योग्य वीज दिवसा वीज आपल्या शेतकरी बंधू भगिनींना हे आपण देऊ शकत आहोत. शेतकऱ्यांच्या अनेक वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या. आज आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांना शेती करता यावी यासाठी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून सबसिडीच्या योजना आणल्या. त्याचबरोबर ड्रोन, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून सुद्धा आपल्या राज्यातला शेतकरी हा शाश्वत शेती करू शकला पाहिजे त्यासाठी योजना आणलेल्या. दुष्काळाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रातल्या नद्यांचं, धरणांचं जाळं एकमेकांशी कनेक्ट करून समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी आपल्या मराठवाड्यामध्ये दुष्काळी भागामध्ये आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी योजना आखलेली आहे. आज जलयुक्त शिवार सारख्या योजना आणलेल्या आहेत आणि त्याचं फलित आपल्या जिल्ह्यामध्ये डोंगराळ तालुक्यात जिंतूर गंगाखेडमध्ये अनेक शेतकरी शाश्वत शेती त्या जलयुक्त शिवारचा फायदा घेऊन करताना आपल्याला बघायला भेटते. मागल त्याला सोलार पंप, मागल त्याला शेततळ, मागल त्याला विहीर, शेतीचे अवजारं. आज राज्याचा एकूण बजेटपैकी 95,000 कोटी रुपये हे फक्त कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी दिले जात आहेत. दरवर्षी 95,000 कोटी रुपये खर्च केले जातात फक्त कृषी क्षेत्रासाठी. कापसाची 136 लाख क्विंटलची खरेदी करून 10,883 कोटी रुपयाचे पैसे शेतकऱ्यांचे आता आपल्या सरकारने केलेले आहे. सोयाबीनचे 60 लाख टन उत्पादन 3,198 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले. कांदा शेतकऱ्यांना सुद्धा बाजारभाव स्थिर. बघा, कांदा महाग झाला तर सर्वसामान्य लोक म्हणतात आमचं आर्थिक गणित बिघडलं, पण तो सुद्धा बाजारभाव स्थिर राहावा यासाठी सरकारने तातडीची मदत केलेली आहे. ठिबक सिंचन असेल त्यासाठी सुद्धा डायरेक्ट DBT द्वारे निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी बरोबरच इंटिग्रेटेड फार्मिंग करता यावी, देशी गायींचे संवर्धन करता यावे, पशुधन वाढावं जेणेकरून शेतीबरोबरच जोडधंदे असल्याशिवाय शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याची उत्पादकता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाते. शेतमाल प्रक्रिया उद्योगावरती सुद्धा भर दिला जात आहे आणि आपल्यासारख्या दुष्काळी भागांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं नदी, नाले, धरणांच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी 275 TMC पाणी हे वेगवेगळ्या माध्यमातून समुद्रामध्ये वाहून जात होतं ते आपल्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आणल्या जाणार आहे आणि त्यासाठी 6 लाख कोटीची कामं करण्याची योजना
मुख्यमंत्री महोदयांनी आखलेली आहे. म्हणजे आपल्या पिढीने दुष्काळ बघितलाय, पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही अशा पद्धतीचं नियोजन मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये होत आहे. आणि म्हणून आज ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा निर्णय नुसती घोषणा नाही तर प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि सर्वच शेतकरी बांधवांकडून याबाबत आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचबरोबर देशात पहिल्यांदा आज जगामध्ये हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं केलं जात असताना ज्या महिलेच्या नावाने शेती सातबारा कधीच नव्हता, परंतु आज शेती फक्त महिलांच्यामुळे टिकून आहे. ती महिला राब शेतामध्ये शेतमजूर म्हणून राबायची, शेताची मालकीण कधी ती झाली नव्हती, पण तिला स्वतःची ओळख निर्माण करून द्यायचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि महिला शेतकरी म्हणून तिची ओळख देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे महिला भगिनींमध्ये सुद्धा आनंद उत्सव समाधान व्यक्त केल्या जाते. आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये त्यांनी घेतलेल्या अन्नदात्याला सक्षम करण्याच्या निर्णयासाठी म्हणजेच कर्जमुक्ती, ज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना 42,000 कोटी रुपयाची कर्जमुक्ती की जेणेकरून यापुढे शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळ येऊ नये. आणि राज्यातील 48,000 कोटी रुपयाची थकीत वीज बिल, शेतकऱ्यांची वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. आणि मला जे मुद्दे मांडायचे ते मी मांडलेले आहेत. तरी आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो. एक्झॅक्ट यादी आलेली नाही, कारण की पहिली यादीमध्ये 1,32,000 शेतकरी आलेले आहेत राज्याच्या. आणि त्यामध्ये जिल्ह्याच्या मला वाटतं 9,500ची यादी आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बँकांची यादी आलेली आहे. पण तरी देखील आपल्या जिल्ह्यात 1,42,000 शेतकरी ह्या यादीमध्ये त्याचे पहिल्या यादीमध्ये असतील असं म्हणतात. ज्यांचे पहिल्या यादीतले नावं त्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना मेसेज आलेले आहेत. आणि कुणीही घाई करायचं काम नाही. पहिल्या यादीत माझं नाव आलं नाही म्हणजे दुसऱ्या यादीत येते की नाही असं काही चिंता करायचं काम नाही. कारण की एकदा दिला तर तो पाळणारा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. सगळ्यांचे मिळणार आहेत. आणि कर्जमुक्ती होणार आहे. कारण 2 लाख रुपयापर्यंत कधीच कुणी एवढी मोठी कर्जमुक्ती केली नव्हती. मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याचपैकी कोणीतरी विचारलं होतं कर्जमाफी कधी होणार आहे. आता कर्जमाफी झालेली आहे. कर्ज आत्महत्या आत्ताच मी कृषी विद्यापीठातल्या कार्यक्रमामधून आली, त्या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, कारण त्यांना मी सांगितलं होतं माझ्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या शेतकरी आत्महत्येचा तुम्ही सखोल अभ्यास करा. माझ्या जिल्ह्यामध्ये जिथे एवढी काळी कसदार जमीन, मोठमोठ्या नद्या आहेत, धरणं आहे, आज 37% फक्त 37% अल्प भूधारक शेतकरी परभणी जिल्ह्यातला आहे. जेणेकरून जेव्हा की कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये आज जिथं 70% शेतकरी हा अल्प भूधारक शेतकरी आहे, तरी तिथं सगळ्यात जास्त इम्पोर्टेड गाड्या घेणारा जिल्हा आहे. माझ्या जिल्ह्यात काय कमी आहे, कशामुळे शेतकरी आत्महत्या करतात हा अभ्यास करा म्हणून सांगितलं होतं. तर जास्ती आत्महत्या करणारी जिल्ह्यातील मंडळी ही 25 ते 40 वयोगटातली आहे. आणि त्या ठिकाणी त्यांच्या नावावरती कर्ज नसताना पण घरातल्या कोणाच्या वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने कर्ज असलं तरी की चिंतेमध्ये की कर्ज आहे म्हणून मी आत्महत्या केली अशा पद्धतीचं, पण खचून न जाता की लग्न होत नाही असेही कारणं खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. अनेक वेगवेगळी कारणं त्याच्या मागे आहेत, पण नापिकी हे कारण असू शकत नाही. कारण आत्ताच मी ज्या कार्यक्रमातून आले त्या ठिकाणी जवळपास 700 शेतकरी होते आणि जे ह्या सगळ्या कठीण परिस्थितीतून बिकट परिस्थितीतून गेले, पण आज ते वर्षाकाठी 12 ते 15 लाख रुपये कमवत आहे केवळ शेतीवरती आणि स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवून. बघा, जेव्हापासून ह्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014 पासून पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 2014 पासून कार्यरत आहेत, कुठलंही नैसर्गिक संकट आलं तर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलं नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून तरुणांना विनंती करते की आत्महत्या हा शॉर्टकट आपण निवडला नाही पाहिजे. कारण आपल्या
घरी आपले आई वडील आजी आजोबा आपल्या पाठी जर लग्न झालेलं असेल तर आपल्या पूर्ण पत्नी मुलं बाळं सगळे असतात, संकट सगळ्यांवर येतात, पण ठामपणे आपल्या पाठीशी राहणारं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार आहे. त्यामुळे अशा शॉर्टकटला तुम्ही म्हणजे आत्महत्या हा पर्याय ठेवू नये, कारण की सरकार वेळोवेळी कर्जमाफी करत आहे, विमा देत आहे, वेगवेगळ्या सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती करता यावी. शेतमाल प्रक्रिया उद्योगाला 60%, 70%, 90% पर्यंतच्या सबसिडीच्या योजना आहेत. मला सांगा, आपल्या जिल्ह्यामध्येच बचत गटाच्या माध्यमातून आमच्या बहिणी जर 2-2 करोड रुपयाचे उद्योग वर्षाला करू शकत असतील तर तरुणांनी, पुरुषांनी आत्महत्या का केली पाहिजे? महिला करू शकतात तर पुरुष का करू शकत नाही? हाही विचार आपण सगळ्यांनी केला. मी दाखवू शकते की ज्यांनी खूप छान व्यवसाय करताय, वेळोवेळी कर्जाची परतफेड करतात, म्हणून बँका त्यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उद्योगासाठी कर्ज देत आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहून उद्योजिका झालेल्या आहेत. अनेक तरुण सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये IT कंपनीतली चांगल्या पुण्यातल्या नोकऱ्या सोडून चांगल्या पद्धतीने शेती करून, शेतीला जोडधंदा, मग पशुधन वाढवलं, रेशीम शेती केली, दुधाची शेती केली, गोट फार्मिंग केली, पोल्ट्री केली आणि हळद प्रक्रिया उद्योग केले, बागा बनवल्या. असे अनेक तरुण चांगले शिकलेले त्यांनी सुद्धा शेती करून चांगल्या पद्धतीने काडीपासून माडी आणि माडीपासून गाडी तयार झालेली उदाहरणं आपल्या जिल्ह्यामध्येच आहेत. म्हणून जे पण अशा काही विवंचनेमध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत, त्यांना मला सांगायचं की खचून जाऊ नका. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेत, प्रत्येक गोष्टीला आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहणारं सरकार आहे, मार्ग आहे, पण आत्महत्या हा काही मार्ग नाही.